सामना सुरू होतोय आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांना फाईट करेल गावदेवी सोनिवली या दोन संघांमध्ये 5 षटकांचा सामना असेल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा। गणपती आपल्याला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आहे। या सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। हरेश आणि योगेश ही जोडी आपण पाहतोय। गावदेवी सोनिवली या टीमचे आणि गोलंदाज प्रतीक पिसेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील। या पहिल्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे आणि दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। स्ट्रायकिंगला फलंदाज आहे हरेश। गेम ऑन, लेट्स प्ले। प्रतीक पिसेकर गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज हरेश। पहिला चेंडू बॅकफूट लाईव्ह स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका। आउटफील्ड फास्ट आहे। चेंडू सो मच। पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार फलंदाज हरीशच्या बॅटमधून। ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल। अवांतर धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। 5 षटकांचा सामना आहे। पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील। पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका। चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार। नक्कीच नवीन चेंडू द्यायचा आहे। चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये आई गावदेवी सोनिवली या टीमने। प्रथम टॉस गमावला होता। सकाळचं हे सत्र आहे। मॅच बॉल येतोय पंच बघा। फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये।
लाईन पाहावी लागेल, दडपण आहे, दबाव आहे गोलंदाज प्रतीक वरती आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 ऑन साइडला इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. चौदा दमदार सुरुवात केली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी सोनिवली या संघाने. कारण की सोनिवली संघाला माहिती आहे ध्रुवीश 11 बदलापूर संघ एक बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर जास्तीत जास्त टार्गेट सेट करावं लागेल आणि त्या अनुषंगाने ही सुरुवात केली आहे. सलग चालाय हा चौथा चौकार फलंदाज हरेशच्या बॅट मधून. संख्या 18 फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फेकी. लाऊड अपील करतात आणि थर्ड अंपायर रेफर केलंय. दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि tenniscricket.in ची टीम सज्ज आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस नॉट आउट आहे आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 20. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये होतीये हरेशच्या माध्यमातून. हरेश ऑन स्ट्राइक आक्रमक सुरुवात केली आहे. परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला फ्लिक केलाय. सॉफ्ट हँडने खेळतायत. बॉटम हँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी सोनिवली या टीमची बिनबाद 21. धावसंख्या आहे 21 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. लाऊड अपील करतायत कार्ड बिहाइंडची. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड आहेत. मास्टर ब्रेन प्रतीक पिसेकर. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांना फाईट करतोय आई गावदेवी सोनिवली. सोनिवली संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. अपिश खेळतायत. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज हरेशचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का सोनिवली संघाला. हरेश बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन येतोय वैभव तिसऱ्या क्रमांकावरती. बॅटची कडा आहे आणि फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये आई गावदेवी सोनिवली या संघाने, परंतु या षटकामध्ये प्रतीक तरेने कमबॅक करून दिलाय. ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर आणि आई गावदेवी सोनिवली हा विद्यमान सामना सुरू आहे. हे सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामधील हा पहिला सामना. ओव्हर द विकेट प्रतीक. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटची कडा आहे आणि फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 23 धावा. या षटकामध्ये प्रतीक तरेने चांगली गोलंदाजी केली आहे. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय, कारण की हरेशने सुरुवात खूप चांगली केली होती. हाफ ट्रॅकर आहे. स्क्वेअर कट करतायत पुन्हा एकदा गलीमध्ये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 24 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनला श्लोक आहेत. शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, पॉइंट, हे असे क्षेत्र आहेत. जर इथून चेंडू निघाला तर तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेरच जातो. त्यामुळेच प्रतीकने देखील कौतुक केलं श्लोकचं. क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आणि आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. अवघ्या 7 धावेंचं षटक हाताळलं गोलंदाज प्रतीक तरेने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्रतीक पिसेकर यांचं आणि येईल हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 28 धावा. क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. आई गावदेवी सोनिवली या टीमला. वैभव बॅक टू न्यू बॅट्समन येतोय बर्थडे बॉय किशोर सुरोशी. 4थ्या क्रमांकावरती येत आहेत. विकेट मिळवली आहे गोलंदाज ज्युनियर मयूर पिसेकरने. मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांच्या माध्यमातून बदलापूरचा वर्ल्ड कप तुमच्या भेटीसाठी येतोय पुढील महिन्यामध्ये 2 फेब्रुवारी. संजय
शंकर भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चांगली गोलंदाजी होतीये, क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये मयूरच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या, त्यानंतर एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय। आई गावदेवी सोनिवली या टीमला बर्थडे बॉय देखील थोडासा दबावामध्ये आहे, किशोर सुरोशी। येतो हा डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावरती 28 धावा, सलग 4 चेंडू डॉट बॉल फेकलेत, त्यामध्ये 1 विकेट मिळवली आहे। मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज मयूर पिसेकर, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी ज्युनियर मयूर पिसेकर करतायत। सलग 5 चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत। या स्पर्धेमधील हे पहिलं मेडल षटक फेकेल का, परंतु ऑनसाइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नक्कीच झेल पासून थोडेसे दूर राहिले आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 30। पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक तरेने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 आणि विकेट मिळवली 1 आपल्या संघासाठी आणि प्रतीक तरेच्या पावलावरती पाऊल ठेवलं गोलंदाज ज्युनियर मयूर पिसेकरने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली। 10.00च्या सरासरीने बनवल्यात या 30 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये। डीजे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय बदलापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बदलापूर पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषकामध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अपिश खेळतायत इनफिल्डच्या वरून, बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। या 4 ने पुढे जाईल 34। 34 धावा धावफलकावरती आहेत। स्ट्राइक इनला फलंदाज योगेश, ऑन स्ट्राइक गोलंदाज आहे प्रतीक तरे। सेकंड स्पेल मध्ये शफल झाले होते, अक्रॉस झाल्याने खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय। येतो हा डॉट बॉल
धावसंख्या स्थिर आहे 34 धावा धावफलकावरती. ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर या संघाने खूप चांगलं कमबॅक केलंय या सामन्यामध्ये. शांत ठेवलंय सोनिवली या टीमला. ज्या सोनिवली संघाने सुरुवात खूप चांगली केली होती तो सोनिवली संघ आपण पाहतोय संघर्ष करतोय. एका एका धावेसाठी झगडावं लागतंय. अपिश खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा. हे झेल पकडणं मॅडिसर कठीण जातं परंतु खूप चांगला प्रयत्न केला होता आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 36. आपण सन्माननीय या स्पर्धेचे लाडके आयोजक हेमंत अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. बदलापूर पोलीस ठाणे उपनिरीक्षक आहेत आणि साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. हेमंत अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार हेमंत दादा अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. दरम्यान येतो हा चौकार फलंदाज योगेशच्या बॅटमधून. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. आहे 40 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या 40. श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून आभार. आयोजकांच्या वतीने आपला मूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि त्याबद्दल सन्माननीय हेमंत अशोक भोईर साहेबांकडून आपलं विशेष आभार. धावसंख्या आहे 40. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल या 2 संघांमध्ये. आई गावदेवी सोनिवली आणि ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर हा सामना सुरू आहे. गोलंदाज प्रतीक गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिले या चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 40. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. प्रतीक तरेने या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे या सामन्यामध्ये प्रतीक तरेच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट मिस टायमिंग आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज योगेशचा खेळ लागतोय. हा तिसरा धक्का आई गावदेवी सोनिवली या संघाला 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी सोनिवली या टीमची 10.00 च्या सरासरीने बनवल्यात या पहिल्या 4 षटकांमध्ये 3/40. हे तर स्वप्नील भगत सॉफ्टने खेळतात. फक्त दिशा दिली आणि काय घडतं मैदानावरती. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे. 3 धावा कंप्लीट. 4थी धाव पूर्ण होईल का आणि 4थी धाव देखील पूर्ण झाली आहे. मॅडिसर जिथे 1च धाव होती तिथे मिळतात या 4 धावा सोनिवली या टीमला. क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिलं फुटबॉल आणि धावसंख्या 44. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. प्रशांत पवार
त्यानंतर विघ्नेश धुळे असतील आमचे ऑफिशियल कॅमेरामन आदित्य कडव, ऑफिशियल अपडेटर दीपक खाडे. धावसंख्या आहे 44, 44. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला जज करतायत आणि सुरेख झेल टिपलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती. बर्थडे बॉय किशोर सुरोशी बॅक टू द पवेलियन. संख्या आहे 44, 44. संघर्ष सुरू आहे. मॅडिसर पहिल्या षटकामध्ये 21 धाव बनवल्या होत्या आणि षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे आणि धावसंख्या आहे 44. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. टॉप एज आणि सुरेख झेल पकडलाय शॉर्ट फाईन लेगला. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय सोनिवली या संघाची. सोनिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज स्वप्नील भगत. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? हॅट्रिक बॉल. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू एक्झिक्यूट केलाय तो म्हणजेच शॉर्ट थर्डमॅनला, परंतु लेग बायच्या स्वरूपात मिळते ही एक धाव. धावसंख्या 45, 45 धावा धावफलकावरती आहेत. षटकाची सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. डान्सिंग धावंड विकेट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी होते परंतु मिळतील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावबाची संधी असेल. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीम समोर गावदेवी सोनिवली या संघाने. मयूर ग्रुप बदलापूर या टीमला की आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत. 48 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये. 30 चेंडू आणि बनवायचे धावा 48 या सामन्यामध्ये. 48 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 48 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल याचं धावतावरण ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा बुलंद आवाज, जोविली गावचे एक अप्रतिम समालोचक आमचे
अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र महेश धुळे अर्थातच मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर. हॅलो चेक. हॅलो. 48 धावां संख्येची गरज आहे. 48 धावांची गरज असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. ध्रुवी शिलेबन मयूरगो बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे गावदेवी सोनिवली. या दोन टीम. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. दादा माईकची सेटिंग कर. चेक. 48 धावा संख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम ध्रुवी शिलेबन मयूरगो बदलापूर संघाला. दोन सलामीवीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आमदार चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला निरंजन पिसेकर आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक पिसेकर. गोलंदाज हरेश षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. 48चं लक्ष्य. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण या विभागामध्ये पाहतो. या नगरीमध्ये अत्यंत लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे ती आमदार चषक. आदरणीय हेमंत अशोक भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. 48चं लक्ष्य. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो जिथे सोनिवली संघाने 47 बनवल्या. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या आणि उर्वरित 4 षटकामध्ये अवघ्या 26 धावा या ठिकाणी बनवण्यात आल्या. एकंदरीत 47 आणि 48चं लक्ष्य उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे. निरंजन पिसेकरला आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर एक डिफेन्सिव्ह पवित्रा घेत असताना एक सिंगल धाव एकवटली गेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची या ठिकाणी सुरुवात करत असताना 48चं लक्ष्य. येणारे 30 बॉल 48 धावसंख्येचं लक्ष्य असताना आपण पाहतो एक अत्यंत शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना हरीशला आपण पाहतो बॉलिंग टाकवती जो संघाचा बॅकबॉन खेळाडू आहे. संघाचा सर सेनापती आहे. अगदी आपण पाहिलं तर संघाचा संघ नायक ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असते ती टीम आई गावदेवी सोनिवली संघाची तो गोलंदाज आता हरीश बॉलिंग टाकवती सज्ज. बाडेडरी पावरप्लेचं षटक आहे आणि या पावरप्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने फटका चांगला होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. बॉल चालला मिड ऑफला क्लिअर करत वाईड इस्ट लॉंग गॉफला एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. आमचे ऑफिशियल स्कोरर कुमार जय पंडित भुईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सरुष मनपूर्वक स्वागत. वेलकम जय. जाऊया मागच्या दिवशीने 4 धावा इथे येतात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतर प्रतीक पिसेकर जसे स्ट्राईकला आले तसं मात्र पहिला चौकार पॉवर प्लेचा पॉवर पॅक पटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. देवा भोईर यांचं या ठिकाणी आगमन होते. सरुष मनपूर्वक स्वागत. बालिका वीराची तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. TVS कंपनीची कोरी करकरीत बाईक
आणि त्या बाईकवरती कोणता खेळाडू स्वार होईल हे पाहायचे. अत्यंत चांगले नियम रोशन संतेश सर आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये फक्त क्वार्टर फायनल पर्यंतच धाबा या ठिकाणी काउंट करण्यात येतील. सेमी फायनल फायनल या धाबा या ठिकाणी मालिका वीराच्या रेसमध्ये असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीये हे लक्षात असू द्या. ही सूचना काल करण्यात आली. अगदी आपण पाहिलं तर काल शेवटचा सामना होता ज्यामध्ये श्री गणेश कासगाव आणि आदर्श बांगणे या दोन टीम मध्ये लढत झाली. तिथे मात्र ही अनाउन्समेंट करण्यात आली की या शेवटच्या मॅच पर्यंतच धाबा काउंट केल्या जातील त्या मॅन ऑफ द सिरीज साठी हे लक्षात असू द्या. प्रत्येक संघाला ही अत्यंत महत्वाची सूचना आहे या स्पर्धेच्या वतीनं. ऑन साइडला वड शॉट बॉल चालला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. प्रतीक पिसेकर सेट ऑन फायर सलग दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून येत असताना बॉल सीमा पा सिंगलने स्ट्राइक रोटेट करण्यात आली रोशन संतेश सर. त्यानंतर मात्र प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून अगोदर नजाकत आणि त्यानंतर ताकद पाहायला मिळते. चौकाराला सलग 2 षटकार बॅटिंग दर्जेदार पाहायला मिळते. कदाचित या क्रीडा नगरीमध्ये भरपूर सारे इतिहास आहेत, भरपूर सारे रेकॉर्ड्स आहेत. ते रेकॉर्ड्स क्रिकेटमध्ये हे तोडण्याकरताच बनवले जातात असं आपण सातत्याने म्हणत असतो. आणि आता सलगचा तिसरा षटकार येईल का हे देखील पाहणं गरजेचं होतं. सॉफ्ट हँडने फक्त खोलवर टप्प्याचा बॉल होता फुलर लेनचा, त्याला फक्त यावेळेस ड्राईव्ह केलाय. सन्मान देत असताना आपण पाहिलं तर टॅप केलाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत 18 धावा 18 रन्स. सुरुवात अत्यंत चांगली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सोनिवली संघाची सुरुवात देखील लाजबाब आपल्याला पाहायला मिळाली ज्यामध्ये 21 धावा आल्या. परंतु त्यानंतर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या बॅचवरती आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन साइडला निरंजन पिसेकरच्या बॅट मधून आणखीन मिळतील संघ बॅटिंग करत होते. 21 धावा आल्या त्या गोलंदाज हरेशच्या विरोधात, प्रतीक पिसेकरच्या विरोधात. आणि आता हरेच्या विरोधात एकंदरीत 22 धावा इथे धाव फलकावरती येतात. 47 धावसंख्येचं लक्ष्य. येणारे 24 बॉल आता 25 ची गरज. जणू काय बॉलर रन इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत सोपा सामना, सोपं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी आहे. जे हनुमान क्रिकेट संघ ढोके, ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा तुम्ही पाहतात आमदार चषक. काल आपण पाहिलं तर स्पर्धेचा पहिला दिवस आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर बरेच मान्यवर या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये दाखल होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि या स्पर्धेला सुरुवात झाली. आज स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी आपण पाहतोय आणि या दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आलेली आहे. एका बाजूला टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट क्लब सोनिवलीला आपण पाहतोय. धावत संख्या धाव फलकावरती एकंदरीत 22 धावा. जसं प्रतीक पिसेकरच्या षटकामध्ये धावा आल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, तसं द्वितीय सत्रामध्ये इथे हरेशला देखील हरेशवरती देखील आक्रमण करण्यात आलं. 22 धावा धाव फलकावरती. 24 बॉल 25 ची गरज. चला सामना स्पीडअप करा. पंचांना विनंती राहील कारण आता आज आपल्याला अतिरिक्त एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे आहेत हे लक्षात असू द्या. गोलंदाज तुषार गावट यावेळेस आपण पाहतो बॅकफुटला येत असताना वॉट अ शॉट. ऑन द टोस उभे राहिलेत. फटका प्रतिम पाहायला मिळाला. अपिश खेळलेत पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमा पार डीप बॅकवर्ड पॉइंटला. धावा मिळतील 4. पाहायला मिळते ती मयूर ग्रुप बदलापूर संघाची अत्यंत सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या दरम्यान
रनवे मध्ये थोडस अडथळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता डेट बॉल पंच घोषित करत असताना शर्मा आमचे आदरणीय जगन्नाथ स्मृती चषकाचे लाडके आयोजक तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला आणि टीम ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाला देखील या ठिकाणी शुभेच्छा येत असताना आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब। षटक क्रमांक 2 चालू आहे, प्रतीकला आपण पाहतो स्ट्राईक गेनला त्याच्या माध्यमातून अद्यापपर्यंत 2 षटकार 2 चौकार आलेत। ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, हा चेंडूला डॉट कमबॅक करावा लागेल। जिथे मात्र खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये अवघ्या 25 धावा बनवण्यात आल्या, परंतु इथे 25 धावांचं टार्गेट आहे। 24 बॉल मध्ये या धावा चेस करायचे आहेत, एक चांगली बॅटिंग करावी लागेल। पुन्हा एकदा आपण पाहतो पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळवण्यात आला। डीजे मास्टर माईकची सेटिंग आणि या सिंगलच्या मदतीने जय आम्हाला माहिती देतात। थोडंसं आज पहिला सामना आहे, अगदी दुसऱ्या दिवसामध्ये डीजे ऑपरेटरला विनंती राहील हेलो चेक हेलो चेक हेलो 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 चेक हेलो चेक हेलो। षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाले। धावा संख्या फलकावती आहे 33 धावा आणि आता विजयासाठी 18 चेंडू मध्ये 15 धावा संख्येची गरज आहे। या दरम्यान आपण पाहतो आदरणीय हरेशजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचा आपण शुभ सन्मान करून मी विनंती करेन सन्माननीय संजयजी भोईर यांना की आपल्या शुभासे आपण हरेशजी मोरे यांच्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। या सन्मान या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय दीपकजी मिरकुटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान संजयजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते याही मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे। हेलो चेक वायर वाला माइक दारा सेटिंग चेंज कर। हेलो 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 चेक दीपेंद्र घावट येतात षटक क्रमांक 3 मध्ये। 18 बॉल 15 ची गरज आहे। जाऊया ऑन गोइंग मॅच कडे। टप्प्याचा बॉल गिरकी लगावली होती, परंतु आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला। पंचांनी लाईन ओळखली आहे आणि इथे एस इट इज वाईड बॉल अवांतरची घोषणा होती। षटक क्रमांक 3 चालू आहे, दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहत आहात। या विभागामधून आमदार चषक 2024 चे पर्व यावेळेस आपण पाहतोय। फटका फसलाय प्रतीक पिसेकरचा, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत असताना नो बॉलचा इशारा आला पंचांचा आणि ते अतिरिक्त एक्स्ट्राच्या रूपाने धावा मिळतील। टप्प्याचा बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगला आणि हा येणारा उत्तुंग षटकार प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा
विरुद्ध दिशेने आलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत सुंदर बॅटिंग करतात प्रतीक पिसेकर. काय जबरदस्त कॉन्ट्रास्ट मैदानाच्या मध्ये आपण पाहतो. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न आहे. हा देखील फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावती आहे. जय भोईर मला सांगतात 47चा पाठलाग चालू आहे. 44 वरती पोहोचलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना ध्रुवीश 11 मयूर बदलापूर संघ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहिलं तर आउटसाइड दिले एक्स्ट्रा मॅच चेंडू पिचिंग झाला. पंच आमच्याकडे वळतात. ॲज इट इज वाईड बॉल. पुन्हा एकदा अबांतर धाव मिळेल. 47 धावसंख्येचं लक्ष होतं परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता का बॅटिंग केली आहे ते ध्रुवीश 11 मयूर बदलापूर संघाचे दोन सलामीवीर. एका बाजूला निरंजन पिसेकर आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक पिसेकरला आपण पाहतोय. आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. कदाचित या धावा अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. 47 धावसंख्येची गरज आहे आणि 47 धावांचा पाठलाग होत असताना आपण पाहतोय सुरुवात अत्यंत दमदार पाहायला मिळाली. म्हटलं जातं ना वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना ते काम तुम्हाला सोपं झाल्यासारखं वाटतंय आणि आता ही मॅच आणखी सोपी झाली आहे ती टीम बदलापूर संघासाठी. कोलबटप्पाचा बॉल सेन्सिबल क्रिकेट डिफेन्स पवित्रा घेतला. जिथे मिळाली एक सिंगल धाव निरंजन पिसेकरला. स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहिलं तर आता एक सिंगलने संघाची धाबत संख्या 47-48 धावसंख्येची गरज होती. जय भोईर आम्हाला सांगतात 47 धाबा बनवण्यात आला. स्कोर आर लेवल शेवटच्या एका धाबेची गरज असेल. यावेळेस आपण पाहतोय विजय फटका आहे. एंड इज वेल देन ऑल इज वेल. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MS धोनी स्टाईलने सामना ठिकाणी होतोय फिनिश. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन ध्रुवीश 11 मयूर बदलापूर संघ आणि हार्ड लक टीम आई गावदेवी क्रिकेट क्लब सोनिवली. आपण आयोजकांशी संपर्क करा आणि जय हनुमान इनगाव संघाचे